टॅपिंग प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड बोलतायत, आपण थेट जाऊयात. तर नंबर हा दिला गेला पाहिजे. माझ्या ट्विटवर मी दिलेला आहे की केंद्र सरकारने काही हे दिलेले म्हणजे कुठले नियम दिलेले आहेत की कुठल्या प्रकारात तुम्ही टॅपिंग करू शकता. राष्ट्रघातक कृत्य, परकीय राष्ट्रामधल्या कुठल्या तरी अतिरेकी संघटनेशी मैत्री, याच्याशिवाय तुम्ही फोन टॅपिंग करू शकत नाही. आणि अगदीच तुम्हाला वाटलं की हा माणूस इथल्या शांततेचा भंग करू शकतो तर तुम्ही फोन टॅप करू शकतात. म्हणजे रश्मी शुक्लांनी जी काही कारणं दिली होती तीही संयुक्त नव्हती. तिने ज्या परमिशन्स घेतल्या होत्या त्याही चुकीच्या नावावर घेतल्या होत्या. परमिशन घेतली एकाच्या नावावर, फोन टॅपिंग केले दुसऱ्याचे. आणि ह्याच्यात आम्हाला दाट संशय आहे की अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करून घेतले. दिस इज राईट टू प्रायव्हसी, दिस इज ब्रीच ऑफ राईट टू प्रायव्हसी. आणि हे ते अनेक वेळा केले गेले. आमचं सरकार आलं तेव्हा आम्ही पेगॅससच्या नावाने बोंबाबोंब करत होतो, पण अचानक कोरोना आला त्याच्यामुळे काय होऊ शकलं नाही. पण फोन टॅपिंग करून त्याचं रेकॉर्ड ठेवणं आणि ते रेकॉर्ड नंतर वापरणं हे अतिशय वाईट आहे. आणि हे सगळे प्रकार रश्मी शुक्लांनी केलेले आहेत. कुठलीही परमिशन नसताना कुठलेही फोन नंबर टॅप करायचे, एकाच्या नावावर परमिशन घ्यायची, दुसऱ्याचा फोन टॅप करायचा, हे साधारण आपल्या लक्षात येतच नाही ना. आता समजा एसीएस होमनी ह्याची परमिशन दिली असेल तर एसीएस होमला काय माहिती की ह्याचा फोन टॅप होतोय. म्हणजे आपल्यावरचा जो नोकरशहांचा विश्वास असतो एकमेकाचा, त्याच्याशीच गद्दारी करून पूर्ण डिपार्टमेंटला, पूर्ण महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम रश्मी शुक्लांनी केलं. आणि मग त्याला बदल्यांची जोड दिली. ज्या बदल्यांची नावं आहेत आणि जे माणसं आहेत ती माणसं तर एवढी चिल्लर आहेत की त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांचे फोन पण कोणी घेणार नाही. त्याच्यातला महादेव इंगोले कोण आहे तुम्ही शोधा, तो कोणाशी संबंधित आहे. त्यामुळे हे कुंभांड रचलं गेलं, हे षडयंत्र रचलं गेलं. आणि निष्कारण टॅपिंगच्या नावाखाली, बदल्यांच्या नावाखाली मोठं रॅकेट, असं एक महाराष्ट्र विकास आघाडीला बदनाम करण्याचा एका षडयंत्राचा मुख्य जर कोण असेल तर ती रश्मी शुक्ला आहे. दोन प्रश्न इथे उपस्थित आहेत. एक तर मंत्र्यांचे फोन टॅप होतात असं तुम्ही म्हणताय, तर त्याची चौकशी होणार का? आणि दुसरा प्रश्न, त्यांनी माफी मागितले म्हणताय, ही माफी फडणवीसांनी हे पुरावे समोर आणल्याच्या आधी मागितले की नंतर? असं आहे की हे प्रकरण आहे ज्याला जवळजवळ 2 महिने होऊन गेले होते. आणि मी हे पहिल्यापासून म्हणतोय की फोन टॅप होत आहेत. माझे अनेक ट्विट आहेत फोन टॅपवर. मी आज पहिल्यांदा म्हणत नाहीये, मी अनेक वेळा ट्विट केले की फोन टॅप होत आहेत. जेव्हा रश्मी शुक्ला मलाच सांगते कि तुम व्हाट्सएप पे बात मत किया करो, तुम मोबाइल पे बात मत किया करो, अगर मेरे को भी फोन करोगे ना तो लँडलाईन से करो. एवढं काय घाबरायचं? आपण कुठलं मोठं राष्ट्रविघातक कृत्य करतोय? आणि एसआयडीची अधिकारी एका मंत्र्याला हे सांगते की तुम्ही मोबाईलवर बोलूच नका, याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ काय समजायचा? चौकशी केली जाणार का मंत्र्यांच्या फोन टॅपिंगचा संशय आहे त्याचे? मंत्र्यांचा फोन टॅपिंगचा संशयाचा प्रश्नच नाही. फोन टॅपिंगचे जे परमिशन्स घेतल्या आहेत त्या घेतल्या आहेत की नाही, ते कोणाच्या नावाने घेतल्या आहेत, कोणाच्या केल्यात, याची सगळीच चौकशी झाली पाहिजे. षडयंत्रमागे कोण आहे सर? षडयंत्रमागे कोण आहे? राजकीय हात आहे का षडयंत्रमागे? असं आहे की आमचं ह्याच्यात चर्चा झाली आणि अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. आणि आता हे म्हणजे सरकारच्या परमिशनचा दुर्वापर करून त्याचा व्यवस्थितपणाने कट म्हणून वापर करून सरकारला बदनाम करण्याचा अधिकार जर काही म्हणजे काम जर काही 2-4 अधिकारी करत असतील तर त्यांच्यावरती काहीतरी ऍक्शन व्हायलाच पाहिजे असं सगळ्यांचं आता म्हणणं आहे. सरकारकडे काही चौकशी समिती नेमली आहे का सर? चौकशी समिती नेमली आहे? असं आहे की काय डॉक्युमेंट्स आहेत आम्ही सांगतो. आता ते रश्मी शुक्लांचं पत्रच, त्याच्यावरती जयस्वालांनी लिहिलेलं पत्र, म्हणजे उंदराला मांजर साक्ष झाल्यासारखं झालं. ते पेन ड्राईव्ह कुठल्या अधिकाऱ्यात तुम्ही वाटत सुटलात? पेन ड्राईव्ह दॅट इज नॉट अ पब्लिक प्रॉपर्टी, इट इज अ कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट ऑफ द गव्हर्नमेंट. षडयंत्रामागे राजकीय हात आहे का? राजकीय हात आहे का सर? राजकीय हात आहे का सर षडयंत्रामागे?
आम्हाला राजकीय हात आहे की नाही त्यांचा हात नंतर शोधू, पण आता सध्या राजकीय म्हणजे ते डोकं शोधलंय आम्ही कोणी केलंय ते सगळं. आणि आम्हाला हे कळलं नाही की हे पत्र नंतर 2 महिन्यानंतर वापरलं जाईल. आपले एक दयाळू मायाळू आपली बहीण चूक केली असं कदाचित वाटलं असेल अनिल देशमुखांना, रडत गेली, मेरे हाथ से बड़ी गलती हो गई है, मुझे माफ कर दो, मेरे पति का अभी अभी निधन हुआ है. सरकारमध्ये सुद्धा माणसंच आहेत, त्यांना देखील हृदयाचं असतं, जाऊ दे चला सोडून द्या. पण इतकं मिठ्ठ कुंभाण्याच्या मागे असेल हे आज कळतंय ना. परमवीर सिंगांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रासंदर्भात चौकशी करणार आहे का? नेमली जाईल का सर? पहिलं आता मी तुमच्यासमोर जो खुलासा केलाय त्यापुरताच मी मर्यादित बोलतोय, बाकीचं नंतर उद्या तुमच्या समोर. हिंदी में देखिए, नेशनल इशू है, इसलिए हिंदी में 100 तक्रारी केल्या असं सांगितलं आणि त्याचा राष्ट्रपतींकडे त्याच्या पद्धतीचे दाद मागितले. असं आहे की ते विरोधी पक्ष आहेत, ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना तो अधिकार आहे, त्यांनी 100 नाही 1000 तक्रारी कराव्यात, त्यांनी राष्ट्रपती नाही तर कोणालाही भेटावं, त्याच्यावर तर आक्षेप घेण्याचा मला काही कारण नाही. माझा आक्षेप एकाच गोष्टीवर आहे की शुक्लांनी लिहिलेलं पत्र, कुंटेंनी दिलेली न दिलेली परमिशन, झालेले फोन नंबर टॅप, त्या माणसांची नावं, ज्यांची नावं दिली होती त्यांचे फोन नंबर, ह्याचं सगळ्याचं आता तुल्यमापन झालं पाहिजे ना. जर एवढं खोटं एखादा डीजी लेवलचा माणूस महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राला रक्तबंबाळ करणार असेल तर ते कसं सहन करायचं. हिंदी में बताइए कि क्या अनुमति ली गई थी रश्मि शुक्ला ने और आप लोगों ने क्या कुछ महीने पहले रश्मि शुक्ला ने कुछ परमिशन की मांग की थी ऐसा बताया जाता है, लेकिन अब जो खत सामने आता है जायसवाल जी का और रश्मि शुक्ला जी का, उसमें ऐसा बताया जाता है कि कुछ नेक्सस है, कुछ नंबर्स का और कुछ अधिकारियों के ट्रांसफर का. सवाल यह है कि जिन अधिकारियों के बारे में कहा गया वो अधिकारियों की ट्रांसफर ही नहीं हुई जगह पे, और तो भी वो चिल्ला रहे. जिस लोगों के फोन नंबर के टैपिंग की परमिशन मांग की थी उनके तो फोन नंबर टैप ही नहीं हुए, टैप हुए कहीं अलग नंबर ही. और क्या मालूम कि ऐसे करते करते पूरे मंत्रिमंडल का ही फोन टैप करने का काम रश्मि जी ने किया होगा. अगर वो ये काम कर सकती तो ये भी काम कर सकती है. झूठ बोलना ही अगर जिसके अंग में छुपा हुआ है वो कुछ भी कर सकते हैं. ये पूरे महाराष्ट्र विकास आघाड़ी को बदनाम करने का कार्यक्रम 2 महीने पहले तय कर चुकी थी रश्मि शुक्ला, जिसका इस्तेमाल आज पिछले 2-4 दिन में हुआ है. परमिशन ली थी क्या? सीताराम कुंटे ने क्या इन्फॉर्म किया, उनको क्या पूछा गया था? सीताराम कुंटे जी ने ये परमिशन नहीं दी थी. अब आपको पता चलेगा कुछ देर में कि परमिशन किसके नाम पे गई थी, किसका फोन टैप हुआ और क्या हुआ. ये ऐसा है, ये जब खत के बारे में उसको पता चला कि मैं पकड़ी गई हूं तब उन्होंने सीएम के पास जाके रोना गाया, वो डीसीएम एचएम के पास गई हमारी बहन, उधर भी रोना गाया, और फिर माफी तलाफी के लिए उसने मांग की कि अब मुझ पर कार्रवाई मत करो. अब महाराष्ट्र विकास आघाड़ी जरा दिलदार सरकार है, दिल बड़ा करके उसको माफ कर दिया. उनको क्या मालूम था कि 2 महीने के बाद यही फिर से रश्मि शुक्ला सामने खड़ी होकर फिर से एक बदनामी का नया रैकेट तैयार करेगी. उन्होंने जितनी भी बदलियों का नाम लिखा है उसमें के 90% बदलियां हुई नहीं, तो आरोप काहे के हैं. सिर्फ चिल्ला चिल्ला के बोलना, चिल्ला चिल्ला के सामने आना, और हमने ये सब बात बताई नहीं थी कि हम एक दूसरे से मिले नहीं थे. अब जब हम एक दूसरे को मिले आज, तब मैंने दोपहर को ही ट्वीट किया कि परमिशन ए के नाम से मांगी, फोन ये किया बी का. अच्छा, फोन के टैपिंग की परमिशन देने के लिए कुछ केंद्र सरकार ने ही नियम बनाए.
जो आप अगर मेरा ट्वीट निकालोगे तो उसमें लिखा है, उसमें सबसे बड़ा ये है कि आप राष्ट्रद्रोह का काम कर रहे हो तो आपका फोन टैप हो सकता है। और सबसे छोटा कारण है कि आप अगर शांतता बिगाड़ रहे हो, यहाँ उस प्रदेश की शांति बिगड़ रही है आपकी वजह से, तो आपका फोन टैप हो सकता है। ऐसी कौन सी वजह थी इन लोगों के, जिन लोगों की उसने मांग की थी, जो टैपिंग हुआ ही नहीं, या ऐसी झूठ मूठ की कहानी बनाने का अधिकार उसको किसने दिया था? तो ये महाराष्ट्र को बदनाम करने का खेल रश्मि शुक्ला जी ने क्यों किया, और उसी के ऊपर अपोजिशन खेल रहा है। मीटिंग में किस तरह की प्रतिक्रिया आई और किस तरह की कार्रवाई की मांग ऐसा है, बहुत संतप्त प्रतिक्रिया आई कि जो हमने किया ही नहीं था, बदलियों में किसी का हाथ ही नहीं था, सभी बदलियां गवर्नमेंट के चैनल थ्रू, जिसको एक पीएबी की कमिटी बोलते हैं, उस माध्यम से हुई है, तो क्यों किसी को बदनाम किया जाए? क्यों अधिकारियों को भी बदनाम किया जाए कि तुम वसीले पे वहां बैठे हो? ऐसा है, मेरा तो स्पष्ट भूमिका है कि जिन अधिकारियों का नाम लिया गया है, मैं अधिकारियों का नाम नहीं लेना चाहता हूं, पर जो वसीले से वो नहीं बैठे हैं, उन अधिकारियों ने स्वाभिमान दे के डिफेमेटरी की केम्स डालनी चाहिए रश्मि शुक्ला जी के ऊपर कि आपने हमारा नाम बदनाम किया संसार में, हमारे ऊपर शक से लोग दिखने लगे। राजनीति करते करते पूरे दल में गुस्सा निर्माण हो गया है। क्या कार्रवाई की मांग की गई है आज की बैठक में? अभी जो होगा वो आगे होगा, देखेंगे क्या होता है। किसी ने मांग की थी या फिर ऐसी कोई? अरे मांग तो हम जरूर करेंगे। आप हमारी अधिकारी होके, हमारी बहन होके, एक तरफ माफी मांगती हो और दूसरी तरफ पीछे से छुरा डाल देती हो। ये स्पष्टता हम मांगेंगे यार। किसके कहने पे क्या ऐसा आपको लगता है? ये आपने कहा षड्यंत्र है, किसका षड्यंत्र है ये? अब सभी बातें मैं खुलकर बताऊं तो उसमें भी कोई मजा नहीं है। आप भी सोचो जरा, 4 दिन से 5 दिन से क्या हो रहा है। महादेव इंगले किसका क्या? नाही, परमवीर सिंग यांनी जे पत्र लिहिलं होतं अनिल देशमुखांवर आरोप करणार, त्या संदर्भात काही चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय का? ते आता म्हणजे आजच्या मीटिंग मध्ये तरी त्याच्यावरती काही चर्चा झालेली नाही, पण ह्याच्यातला सर्वात सुरुवात जिथे झाली आहे सगळ्याची, ते आहे रश्मी शुक्लांचं पत्र, त्याच्यावरती स्वतः जयस्वालांचं पत्र, आणि त्याच्यानंतर झालेले चर्चा, आणि त्याच्यानंतर भ्रष्टाचार, त्याच्यानंतर बदल्या, आणि त्याच्यातली एकही लिंक लागत नाही ना। लिंक्स तर लागल्या पाहिजेत। महादेव इंगले का आपने कहा कनेक्शन किससे क्या? आप ढूंढो कौन है ये महादेव इंगले, किसके पीछे घूमता है, किसके पीछे घूम रहा था, ढूंढो ना, आप भी ढूंढो। पण ही तक्रार आता थेट गृह सचिवांकडे केलेली आहे फडणवीसांनी, आणि हे पत्र आणि एक पेनड्राईव्ह त्यांनी गृह सचिवांना दिले। असं बरोबर आहे ना, पण असं आहे की आता तिने लिहिलेलं पत्र आमच्याकडेही आहे ना, आम्ही काही रद्दीत टाकलं नाही। ती म्हणाली की माझी माफी झाली, म्हणजे जी बाई माफी मागते, मला माफ करा माझी चुकी झाली म्हणते, तीच बाई उलटून परत त्याच पत्राचा वापर करण्यासाठी लोकांना पुढे करते, हे तर म्हणजे शॉकिंगच आहे। हे त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगावं असं तुम्ही काही त्यांना सूचना करणार आहात का सरकारतर्फे? कोणाला? रश्मी शुक्लांना, की आता ह्याच्यावरती लिगली काय कारवाई करता येते त्याचाच विचार केला पाहिजे। आता माफी तलाफी बस झाली हो, म्हणजे असं माझं तरी आता बाहेर आल्यानंतर मत आहे। श्रेष्ठांचा काय निर्णय असेल मला माहित नाही, पण माफी तलाफी बंद केली पाहिजे। आज गृह मंत्री के इस्तीफे को लेकर भी कुछ क्या बातें वगैरह हुई कि क्या? उनके ऊपर जो बातें हुई मैंने आपको बता दी। जय हिंद, जय महाराष्ट्र।